दीप अमावस्येला कणकीच्या दिव्याने आपल्या लहान मुलांचं औक्षण करायचं असं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। नमस्कार, मी रंजना, लाईफ ऑफ ब्राह्मण सूनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं दीप अमावस्येला म्हणजे आज दिव्यांची पूजा कशी केली जाते, त्याची मांडणी कशी केली जाते, त्यांना काय काय वाहायचं, काय नैवेद्य दाखवायचं, हे सर्व आपण पाहिलं होतं। तर संध्याकाळी तुम्हाला कणकेच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण करायचं आहे। घरात मुलं एक असो दोन असो, तुम्ही तेवढ्याच दिव्यांनी त्यांचं औक्षण करायचं आहे। अडचण आली असेल किंवा सुतक आलं असेल तर दुसरं कोणाकडून तरी ओवाळून घ्या आणि प्रत्येक मुलासाठी असं सेपरेट दिवे बनवायची गरज नाही, त्याच दिव्यांनी तुम्ही प्रत्येक मुलाला ओवाळू शकता। तर आता काही ठिकाणी अशी परंपरा आहे की कोणी गुळाच्या पानाने ते कणिक मळलं जातं, तर काही जण नॉर्मल पानाने ते कणिक मळतात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही तसे ते दिवे बनवायचे आहेत आणि एकदा हे दिवे तुम्ही 5, 7, 11 जसे तुम्हाला जमेल तसे ते बनवून तुम्हाला औक्षण करायचं आहे। आता औक्षण झाल्यानंतर तुम्हाला या दिव्यांचं काय करायचं आहे, ओवाळणी झाल्यानंतर दिव्यांना थोडा वेळ शांत होऊ द्यायचं आहे। लगेच तुम्ही त्यांना बाहेर वगैरे नाही ठेवायचे, देवघरासमोर नेऊन ठेवायचं आहे। त्यानंतर जसे कणकेचे दिवे थंड झाले असेल किंवा दिवा शांत झाला असेल तर कणकेचे दिवे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, हे अत्यंत शुभ मानलं जातं। आणि तुमच्याकडे समजा गाई येत नसतील तर तुम्ही जिथे तुमचे पशु पक्षी जे पण येऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे। समजा दिव्यामध्ये काही तूप किंवा तेल अजून शिल्लक राहिलं असेल तर ते पूर्ण जळू द्यायचं आहे आणि ते दिवे शेवटी तुम्हाला गाय किंवा पशुपक्षी काही जमत नसेल तर एका झाडाखाली त्याच्या मुळाजवळ नेऊन ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते मातीत रुजतील किंवा तिथले किडे वगैरे जे लहान मुंग्या वगैरे असतात ते खाऊन घेतील। हे कणकेचे दिवे तुम्हाला कचऱ्यात किंवा निर्माल्यामध्ये मुळीच टाकायचं नाही, कारण आपण हे पूजेला वापरलेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कणक्यांच्या दिव्यांचं विसर्जन करायचं आहे। एकतर गायींना खाऊ घाला किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा किंवा पशुपक्षी खातील अशा ठिकाणी ठेवा, फक्त कचरा आणि निर्माल्यामध्ये टाकू नका। अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।